ब्लॉगर पवनने झाडाचे कामं केव्हापासून सुरू केले थांबा सांगतो. राम राम मंडळी, मी पवन आणि स्वागत करतोय आपल्या 100 मिनी ब्लॉगच्या दुसऱ्या दिवशी. आज सकाळी सकाळी दुकानच्या चाब्या घेऊन निघालो आपण मारुती मंदिराच्या दर्शनाला, कारण दर्शन केल्याशिवाय आपल्या दिवसाची सुरुवात होत नाही. मग व्यवस्थित सगळं दर्शन करून घेतलं आणि निघालो दुकानाकडे जात असताना आपल्याला काही पोरं वाटामध्ये पबजी खेळताना दिसले. आर म्हणलंय पबजीच्या पाय वाया गेले बड्या पोरं आता सगळे. नंतर दुकानपाशी आलो आणि चाब्या उघडून व्यवस्थित सेटर वगैरे उघडून घेतलं आणि सुरू झालं आपल्या दुकानात आल्यानंतर आपलं पहिलं काम म्हणजे सर्व दुकान आपलं व्यवस्थित साफ करून घेणे. आता काही जणांना आपलं दुकान साफ करायला लाज वाटते, आपण आपल्याला कशाची लाज नाही वाटत. आपण व्यवस्थित सगळं दुकान वगैरे सगळं स्वच्छ साफ केलं. त्यानंतर दुकानमध्ये आल्यानंतर आपलं दुसरं काम म्हणजे देवाची आधी पूजा वगैरे करून घ्यायची, अगरबत्ती लावायची आणि हे काम सगळं आटपून घ्यायचं. नंतर दुकानचे काम सर्व पटापट आवरून घेतले आणि मी निघालो आपल्या बबलू भाऊच्या मुलाला म्हणजे अंशला भेटायला आरळ या गावाला. आता माझ्यासोबत राम, मम्मी आणि आपली बँकर येणार असल्यामुळं मी मोठी गाडी काढली आणि आम्ही पोहोचलो वसमतला. गेल्यानंतर सगळेजण गेले होते अंशला काहीतरी खेळणे वगैरे घेण्यासाठी. मग तेवढ्यात म्हणलं मी गपचूप पाणीपुरी वगैरे खाऊन घ्या. तेवढ्यात सगळेजण पटकन आले आणि मला म्हणले आम्हाला पाणीपुरी खायची. मग त्याच्यातल्या पाणीपुरीतली मी एक पाणीपुरी डबल खाली आणि आम्ही आलो आरळ्या गावाला. आता वहिनीच्या गावात आल्याच आपला अंश झोपी गेला होता आणि त्याला उठवायची प्रक्रिया सगळ्यांना सुरू केली होती. राम तर आणलेले सगळे खेळणे वाजवण्याच्याच मार्गावर लागला होता. इकून तिकून अंश कस तरी उठला आणि त्याच्यानंतर सोयऱ्यानं आपल्याला चहा पण आणून दिला होता. आमच्या वहिनीनं अंशला सगळं बिघडून टाकले होते. मोबाईल दिला की ते खुश व्हायले आणि मोबाईल काढला की रडू लागला. बघा तुम्ही पण. हा हे घे नाही घे. आता इथलं सगळं आवरून आम्हाला आरळमध्ये असलेल्या अन्नपूर्ण देवीच्या दर्शनासाठी जायचं होतं. मग मंदिरामध्ये आलो. मंदिरामध्ये काही गर्दी नसल्यामुळे व्यवस्थित दर्शन झालं. दर्शन वगैरे करून सगळं झाल्यानंतर सगळे कार्यक्रम आटपून आम्ही घराकडे निघालो.